बारामतीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र लोकसभा निवडणुकीआधीच दादा आणि ताईंदरम्यान शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन करत घड्याळाला मत देण्याचं आवाहन करतानाच सुप्रिया सुळेंनाही टोला लगावला, तर सुप्रिया सुळेंनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा दादा आणि ताईंदरम्यान शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही, तुम्ही ती काळजीच करू नका। काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो नाही ना, त्याच्या संदर्भातलं तुम्ही मी बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा। बाकी मी त्यांच्यावर टीका केलेलीच नाहीये। मी आमच्या अंतर्गत खासदारांचं स्टेटमेंट केलंय। अनेक खासदार जेव्हा आम्ही एकत्र दिल्लीत बसतो अनेक चर्चा होतात, त्याच्यातून मी एक भाषण 1 महिन्यापूर्वी केलं होतं। त्याचा ह्याच्याशी काय संबंध मला नाही माहिती। लोकसभा निवडणुका आता घोषित होणार असल्यानं राजकीय नेत्यांनी त्यांचा संपर्क वाढवायला सुरुवात केलेली आहे। मात्र काही राजकीय नेत्यांनी दुसऱ्या पक्षातल्या अनेक नेत्यांसोबत संपर्क साधलाय। छगन भुजबळ यांनी दिलेल्या या माहितीमुळे जयंत पाटील का चर्चेत आलेत, पाहुयात हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधला राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। एकीकडे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांवर हल्ले सुरू केलेत, मात्र ही लढाई एवढ्यावरतीच थांबायचं नाव घेत नाहीये। कारण दोन्ही पक्षातले नेते सुद्धा राजकीय तलवारी घेऊन एकमेकांच्यावर शाब्दिक वार करण्यासाठी रणांगणात सरसावलेत। अजित पवार यांच्या छावणीतील छगन भुजबळ यांनी तर शरद पवार यांचे सेनापती जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवलाय। शरद पवार यांचे सेनापतीच आमच्या छावणीतील अनेकांच्या संपर्कात असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला। स्वतः जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत, फडणवीसासहित काय, आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या काय, त्यांचा अगोदर फायनल होऊ द्या, मग बघू काय करायचं। छगन भुजबळ इतक्यावरतीच थांबले नाहीत, तर निवडणुकांच्या तोंडावर काय होणार हे देखील त्यांनी त्यांच्या शैलीत सांगितलं। आता निवडणूक आली ना, त्याच्यामुळे ती बेडकं फार आता नाचणार, आवाज करणार ट्या 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 ट्या। आता निवडणूक आली ना, त्याच्यामुळे ती बेडकं फार आता नाचणार, आवाज करणार ट्या 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 ट्या। जयंत पाटील अनेकांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला। त्यामुळे शरद पवार गटाच्या छावणीत खळबळ उडाली। लोकसभा निवडणुकांच्या लढाईचं बिगुल वाजण्याच्या तोंडावर मोठा वार झाल्यामुळे शरद पवार गटानं सुद्धा रणांगणात शड्डू ठोकलाय। आरोप आणि गौप्यस्फोट करणाऱ्या छगन भुजबळ यांची राजकीय विश्वासार्हता जेलवारीमुळे संपुष्टात आल्याचा टोला शरद पवार गटानं लावलाय। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झालंय। बरेच नेते सध्या पक्षांतराच्या उंबरठ्यावर आहेत अशी राजकीय चर्चा आहे। संजय शिरसाट आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांनी लवकरच राजकीय भूकंपाचं भाकीत वर्तवलंय। परिणामी आता कोणते नेते कोणत्या पक्षात डेरे दाखल होणार हे पुढच्या 2-4 दिवसात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।